भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती आणि शेतकऱ्यांवरच देशाची प्रगती अवलंबून आहे. आज बदलत्या हवामानाचा आणि भूपर्यावरणाचा मोठा फटका शेतीला बसतोय. त्यामुळं शेती सुधारण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी बदलत्या हवामानासोबतच भूपर्यावरण शास्त्रात चांगलं संशोधन व्हावं, अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी केलं. विद्यापीठातील भूशास्त्र संकुलाच्या वतीनं पीएम उषा अंतर्गत शाश्वत विकासासाठी हवामान बदल आणि भूपर्यावरणीय नवकल्पना या विषयावर 2 दिवसीय आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक महानवर यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण सप्तर्षी, भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर धवल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर विनायक धुळप यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून चर्चासत्राची माहिती दिली. कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळी पिकं घेणं गरजेचं आहे. मातीची गुणवत्ता आणि पोत सुधारतो. एकच पीक आपण सतत घेतल्यास जमीन नापीक होते. चांगल्या हवामानासाठी आणि संतुलित पर्यावरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड आणि संवर्धन होणं आवश्यक आहे. सर्वांनी काम करणं आवश्यक असल्याचं कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी सांगितलं. डॉक्टर प्रवीण सप्तर्षी यांनी वातावरण कसं बदलतं याची माहिती दिली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाश्वत उपाययोजना करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. या चर्चासत्रासाठी जवळपास 100 जणांनी देशभरातून सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुलभा बनसोडे तर आभार डॉक्टर प्रशांत उन्हाळे यांनी मानले.